तर याकडे आपलं लक्ष असेल, थेट जाऊयात. वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सध्या सुरू आहे. या आंदोलनात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग आपल्याला दिसतोय. तर पोलीस या सगळ्या आंदोलकांना थांबवण्याचा, थोपवण्याचा सध्या प्रयत्न करतायत. मंत्रालयासमोर या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी केलेल्या असंवेदनशील, स्त्रीविरोधी आणि अन्यायकारक विधानांचा निषेध करण्यात येतोय. रुपाली चाकणकरांची भूमिका असंवेदनशीलतेची असल्याचं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे हा मोर्चा काढला जातोय. ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ईशान, या आंदोलनकर्त्यांची काय भूमिका आहे? आपण पाहिला असेल तर एकंदरीत जे डॉक्टर प्रकरण आहे ते अजून देखील तापताना आपण बघू शकतो. त्याचबरोबर रुपाली चाकणकर राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या ज्या महिला आयोगावरती देखील आहेत त्याच्याकडून एक वक्तव्य आलं आणि त्यानंतर कुठेतरी सर्वकडे महिलांकडून एक निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच आज वंचित बहुजनकडून एक मोठं आंदोलन सध्या करण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय हे मंत्रालय समोर आहे. त्या कार्यालयावरती कुठेतरी महिला या मोर्चा घेऊन जात होतात आणि त्याचबरोबर मंत्रालय समोर त्या आंदोलनाला महिला या मोर्चा घेऊन जात होतात आणि त्याचबरोबर मंत्रालय समोर त्या आंदोलनाला देखील बसणार होतात. तर अशात आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आहे. महिला पोलिसांकडून सध्या आपण बघू शकतो की महिलांना पकडण्यात येत आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो कुठेतरी पोलीस आणि महिलांमध्ये बाचाबाची सुरू आहे. त्याचबरोबर महिलांची जी मागणी आहे ती आहे की रुपाली चाकणकर यांचा त्वरित अजितदादांनी राजीनामा घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांची हकलपट्टी देखील केली पाहिजे. सध्या आपल्याला माहिती असेल की रुपाली चाकणकर या सध्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, पण त्यांच्याकडून जे वक्तव्य आलं त्यानंतर कुठेतरी महिलांमध्ये एक राग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कुठेतरी महिलांच्या भावना या महत्त्वाच्या आहेत आणि त्यावरूनच अजितदादांनी कुठेतरी आता रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. सध्या आपण बघतो पोलीस महिलांकडून आता या सर्व महिलांना पकडण्यात येत आहे. त्याचबरोबर आता पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात येत आहे. आपण पाहिलं असेल तर काल या महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये रितसर आंदोलनासाठी एक मागणी केली होती, पण पोलिसांनी ती नाकारली की मंत्रालयासमोर तुम्हाला आंदोलन करता येत नाही, तुम्ही आझाद मैदानावरती आंदोलन करा. तरी देखील त्या महिलांनी आज इकडे मोर्चा आणला. आपण पाहिलं असेल तर 25 ते 30 महिला आहेत आणि ते इकडे निषेध व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर आता आपण बघू शकतो महिला पोलिसांमध्ये आणि महिलांमध्ये आता झटापट चालू आहे आणि आता या महिलांना त्वरित इकडून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येत आहे. प्रज्ञा, ही दृश्य सध्या आपण पाहतोय. ईशान, तुला विनंती, तू सोबत राहा. या सगळ्या महिला पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे, नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहेत. रुपाली चाकणकरांविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्या या आक्रमक झालेल्या आहेत. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची वक्तव्य ही असंवेदनशील असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. मंत्रालयासमोर या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षा रूपवते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन केलं जात आहे. महिलांविषयी असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी या आंदोलकांकडून केली जाते. पुन्हा एकदा जाऊयात. ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ईशांत, या महिला आक्रमक का झाल्यात, काय म्हणणं आहे त्यांचं? एकच म्हणणं आहे की म्हणजे रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आपल्याला माहित असेल की रुपाली चाकणकर हे ज्यावेळी त्या ठिकाणी गेला त्यांच्याकडून एक वक्तव्य आलं, त्यावरून संपूर्णपणे महिलांमध्ये एक निषेध नोंदवला जातोय. विविध पक्षामधल्या महिला असेल त्यांच्याकडून या संदर्भात निषेध व्यक्त केला जातोय. अशातच वंचित बहुजन पक्षाकडून आता एक मोर्चा काढण्यात येत आहे आणि तो मोर्चा सध्या पोलिसांकडून थांबवण्यात आला आहे.
आणि त्यांच्याकडून एकच गोष्ट सांगण्यात येत आहे की रुपाली चाकणकरांचा कुठेतरी राजीनामा घ्या, हा राजीनामा घेतल्यानंतरच आम्ही शांत बसू. त्याचबरोबर रुपाली चाकणकरांकडून महिला आयोगाचं काम बरोबर केलं जात नाहीये असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आणि याच संदर्भात ते आता राष्ट्रवादी पक्षाच्या ऑफिसवर जाणार होते. ते ऑफिस मंत्रालयासमोर आहे आणि मंत्रालयासमोर ते आंदोलन देखील करणार होते, पण त्यावेळी आता पोलिसांकडून त्यांच्याबरोबर धरपकड करण्यात येत आहे. सध्या आपण दृश्यांमध्ये देखील बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती पोलीस तैनात होते आणि पोलिसांकडून सध्या त्यांना पकडण्यात येत आहे. सध्या हे जे आंदोलन सुरू आहे किंवा ही जी परिस्थिती उद्भवली आहे तो परिसर नेमका कोणता आहे आणि मंत्रालयापासून किती दूर आहे? आपण पाहिलं असेल तर हा जो भाग आहे हा व्हीव्हीआयपी भाग आहे. याच भागामध्ये अनेक मंत्र्यांची घरं आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय आहे आणि मोजून 100 मीटरवरतीच मंत्रालय आहे. त्याचबरोबर भाजपचं प्रदेश कार्यालय देखील याच भागामध्ये आहे. असं पाहिलं गेलं तर हा एकंदरीत भाग आहे. थोडंसं थांबवते तुला, तिथे नेमकं काय सुरू आहे ते आपण ऐकूया. ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत. ईशान, ईशान माझा आवाज पोहोचतो तुझ्यापर्यंत? तर ईशान देशमुख याच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया. तर वंचितनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे जिथे अनेक मंत्र्यांचं निवासस्थान आहे, राष्ट्रवादीचं कार्यालय आहे, तिथे वंचितच्या महिला आक्रमक झाल्यात. या बातमीवर आपलं लक्ष असेल.